राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल सर आपल्यासोबत आहे. सर, भंडारा गोंदिया तुमचा गृहजिल्हा, तुम्ही खासदार राहिलेले आहे इथनं. इथनं खासदार झाल्यावरच केंद्रीय मंत्री झाले. यावेळेस काँग्रेसनंही जोर लावलेला आहे. कसं बघता या निवडणुकीकडे? प्रत्येक निवडणुकीमध्ये दोन्ही बाजूनं जोर म्हणजे प्रत्येक लावतच असतो आणि साहजिक आहे. शेवटी देशाच्या लोकसभेची निवडणूक असो की विधानसभेची, त्यामध्ये एक पारंपरिक लढाई इथे आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी वर्सेस BJP राहायची आणि अनेक वेळा आम्ही निवडून यायचं आहे, कधी कधी त्यांच्या पण माणूस निवडून यायचा, पण एक पारंपरिक लढाई राहायची. आता परिस्थिती बदललेली आहे. आम्ही इथे या बाजूला आल्यामुळे नक्कीच त्याचा परिणाम आणि तशी पण भारतीय जनता पार्टीची ताकद सोबत नरेंद्र मोदीजीचा जो काम आणि नाव, हे तिन्ही चारी गोष्ट मिळून वातावरण अतिशय अनुकूल आहे. आणि काँग्रेसचा जो उमेदवार आहे ते कशा म्हणजे निवडलेला आहे तो त्यांच्याविषयी आहे, पण जनमानसामध्ये कोणाकडेही त्यांचं नाव घेतलं तर माहीतच नाही, ओळख नाही, कधी बघितलं नाही. आणि काँग्रेसवाल्यांना पण वाटते की आमच्या पक्षामध्ये कधी काम न केलेल्या माणसाला अचानकच पॅराशूट करून त्यांना तिकीट दिली गेली आहे. त्यामुळे वातावरण तसंही आमच्या अनुकूलच होता, अधिक अनुकूल आता वाटतंय. महाराष्ट्राचं कसं चित्र असेल? कारण की गद्दार असा शब्दप्रयोग करून विरोधक जे आहे, म्हणजे शरद पवार गट असो किंवा ठाकरे गट असो, या निवडणुकीत प्रचार करत आहे. बघा, ज्यावेळेस माणूस एका बाजूला असतो तर तुम्ही दुसरी भाषा बोलतात, तिकडे दुसरी भाषा बोलतात. आता शिवसेना आमच्या पारंपरिक म्हणजे राजनैतिक शत्रू, व्यक्तिगत शत्रू कोणी नसते. आणि त्या शिवसेना ज्यांनी सदैव सर्वात जास्त म्हणजे विरोध केला, शिवी दिला कोणाला? पवारसाहेबांना, मोठे पवारसाहेबांना. आणि आज त्यांच्याबरोबरच त्यांची युती झालेली आहे. एक कोणती नैसर्गिक युती आहे. मुंबईमध्ये दंगे झाले तर मायनॉरिटीजच्या विरोधात शिवसेना नेहमी म्हणजे सामोरं यायची. साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, प्रखर हिंदुत्व. बाळासाहेब नेहमी म्हणायचे की माझेच शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली. तर अशा लोकांच्या बरोबर तुम्ही मग वैचारिक एक कसे होऊ शकतात? मग भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तुमच्याकडे काय आहे? हेच तुम्ही मुद्दे घेऊन तुम्ही वैचारिक मतभेद म्हणतात. तर ज्यांच्याबरोबर तुम्ही आहात आणि ते नैसर्गिक नाही आहे, त्यामुळेच आता त्यांच्याकडे जे शिवसेनामध्ये जे बंड झाला आणि एक प्रकारे एकनाथरावनी पूर्ण पार्टीचा ताबा घेतला, त्याच्या मागे ही बॅकग्राऊंड हेच होता की त्यांच्या काम करण्याची पद्धत. आणि कसं आहे की ठाकरे घराणा नेहमी मातोश्रीवर बसून राजकारण करायचं, फील्डवर कधी राजकारण म्हणजे येऊन करत नव्हते. आता ती पाळी आली आहे, ती गोष्ट वेगळी. पण ज्या दरम्यान त्यांच्याकडे सत्ता होती, त्या सत्तेच्या वेळीस त्यांना कधी पण ते मातोश्रीची सवय म्हणजे ते विसरले नाही. आणि त्यामुळेच एकनाथराव आणि बाकीचे लोक बाहेर पडले. ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। आता बारामतीची लढाई म्हणजे एक तर ओरिजिनल पवार कोण इथपर्यंत आलेली आहे. तुम्ही जर स्टेटमेंट बघितले असेल पवारांचे, कसं बघता याच्याकडे? आता बारामतीबद्दल मी स्वतः कमी बोललेलं बरं, पण एक नक्की आहे की बारामतीमध्ये अजितदादांनी जे मागील 30-35 वर्षामध्ये म्हणजे पूर्ण काम तेच सांभाळायचे. जनमानसामध्ये अजितदादाची आणि वर्तमान मतदाता कसं आहे की मोठे पवारसाहेबांच्या एक मानणारा वर्ग आहे. स्वाभाविक आहे की त्यांच्यामुळे बारामतीची सुरुवातीची ओळख. पण नंतरच्या 30-35 वर्षाचा काळ काही छोटा काळ नाही ना. ज्या पद्धतीनं अजितदादांनी पूर्ण त्या
म्हणजे परिसराचा विकास केला, काम केलं. एक एक प्रत्येक कार्यकर्त्यांना ते ओळखतात, त्यांचे काम करतात, जनसामान्यामध्ये ते मिसळतात. त्यामुळे आज तिकडची लढाई एक वेगळ्या प्रकारे म्हणजे चालली आहे. ठीक आहे, हे पवार वर्सेस पवार आणि बाकीच्या आता मीडियाला तर आनंदच म्हणजे आहे की काही ना काही नवीन तुम्हाला बातम्या मिळत असतात. पण ऑन ग्राउंड आज ज्या पद्धतीनं मी परत सांगतो की मोदी साहेबांचं नेतृत्व, शेवटी लोकसभेची निवडणूक आहे. आम्ही पण इथे भंडारा गोंदियामध्ये पण इथे बसल्यानंतर आम्ही कुठे गेलो, 2-4 मतदाता समजा काही गोष्टी, प्रत्येक काय आपला वोटर नसतो, स्वाभाविक आहे, विरोधकही असतात. पण कधी कधी असं आपण विचारलं ना लोकांना तर ते म्हणतात नाही नाही शेवटी आम्ही मोदीला वोट देणार. तर हे असा मोठा वर्ग तयार झालेला आहे. काल पवार साहेबांनी असं म्हटलं म्हणजे इतक्या मोठ्या नेत्याने की मीच खरा पवार, सुनेत्राताई बाहेरून आलेल्या आहे, हा त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता. त्यावर सुनेत्रा वहिनी रडल्यासुद्धा, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. स्वाभाविक आहे. बघा, एकदा आपण कोणाला आपली मुलगी दिली तर ती घरामध्ये जाते, मग ते स्वाभाविक आहे त्या घरातली म्हणजे सूनबाई म्हणा की उद्याची सासूबाई म्हणा, ती घरची तीच राहते. आणि इथे सुनेत्रा वहिनी आल्यानंतर स्वाभाविक आहे ते पवारच आहे. आता असं आपण म्हणजे फार असं म्हणजे करायला गेलो तर काही चांगली गोष्ट नाही. नाशिकचं काय वाटतं? छगन भुजबळ लोकसभा लढतील, तुमच्या पक्षात काय चर्चा सुरू आहे? कारण की तो तिढा आहे. नाही बघा, हे नाशिकच्या तिढा काही आम्ही निर्माण केलेला नाही. एक प्रकारे सूचना काहीतरी भारतीय जनता पार्टीकडून पण आली होती की हे जागावर जरा विचार करावा, एखाद्या वेळा भुजबळ साहेब लढतील का. म्हणजे असं मी नाही म्हणत की फायनल झाला होता, पण एक चर्चा सामान्य अशी आली. आणि आम्ही पण थोडा आग्रह धरला होता की नाशिकची जागा, कारण तुम्हाला माहीत आहे की 3 आमदार 6 पैकी राष्ट्रवादीचे आहे आणि 3 आमदार BJPचे आहे. आणि जे शिवसेनाचा जो खासदार आहे, म्हणजे मी काय कोणाच्याबद्दल काही चांगला वाईट नाही बोलणार, पण त्यांच्या ऐवजी दुसरा कोणाला द्यावा अशी पण काही चर्चा चालली होती. मग त्या अनुषंगानं हा नाव भुजबळ साहेबांच्या आणि जी जागा राष्ट्रवादीकडे यावी चर्चा झाली होती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी असं म्हटलं की ओबीसी चेहरा म्हणून भुजबळ यांना नाशिकमध्ये द्यायला पाहिजे, असं काही चर्चा होती? प्रत्येक राजनैतिक पक्ष ते एकमेकांचा तिकीट ठरवत असताना थोडाफार सोशल इंजिनिअरिंग, थोडाफार सामाजिक ध्रुवीकरण कसा होईल, कसं बाकीच्या गोष्टी म्हणजे सगळ्यांना एक आपण सर्वसमावेशक जी आपली भूमिका असते प्रत्येक पक्षाची, त्यामध्ये हे पण करणं आवश्यकच आहे. आज ओबीसी फार मोठा वर्ग आहे. काल राहुल गांधी पण काय ओबीसी करत गेले, त्यांना काही माहीत नसेल, पण काय पण एक मुद्दा म्हणून बोलून गेले की त्याची जनगणना झाली पाहिजे. आता मी पाहतो आता इथे जिथे जे बोलून गेले, कोणता समाज ओबीसी नाही आहे मला तर हेच समजत नाही. आणि त्या समाजाला कोणता फायदा मिळत नाही हे मला कळत नाही. असं आहे की त्यांना अभ्यास नाही आहे, तर तेच बोलू शकतात, कारण त्यांना काही स्क्रिप्ट दिली असेल की असं बोला. पण आम्हाला माहीत आहे ना ऑन ग्राउंड की कोण आहे, कोणता समाज आहे, कोणता समाज ओबीसी आहे. आणि खास करून विदर्भामध्ये ओबीसी जवळपास म्हणजे सगळे म्हणजे मेजर समाज जे आहे विदर्भातले सगळे ओबीसीमध्ये येतात. एक तुम्ही शरद पवार गटापासून वेगळे झाले, त्यानंतर काही बोलणं होतं का पवार साहेबांची? अबिट प्रश्न आहे, परंतु बोलणं चर्चा होते, कधी भेटी होतात, काही विषय होतो? नाही, असं काही विषय बोलायचं काही कारण नाही आहे. आता समोर कुठे भेटले तर औपचारिक आम्ही शिष्टाचार पाळणार, नमस्कार करणार, मान सन्मानानेच बोलणार. पण त्याच्या पलीकडे काही आता बोलायचं काही कारण राहिलं नाही. आमची वेगळी दिशा आहे, त्यांची वेगळी आहे. ठीक आहे, आता मैदानमध्ये आम्ही प्रतिस्पर्धक आता झालो, पाहू आता काय होतंय. राजकारणात काहीही होऊ शकतं, कधीही काही होऊ शकतं हे नेहमी म्हटलं जातं. समजा लोकसभा निवडणुकीनंतर NDA फेवरेबल चित्र राहिलं तर पवारसाहेब येण्याची शक्यता आहे परत तुमच्याकडे, की तुम्ही काही दिवसापूर्वी स्टेटमेंट होतं तुमचं की 50% तयार होते ते? नाही, त्यावेळीच आम्ही चर्चा तर केलीच ना. 2 वेळा आम्ही 15 तारीख जुलैला आणि 16 तारखेला आम्ही सगळे आमदार, पहिल्या दिवशी मंत्री आणि दुसऱ्या दिवशी आमदार आम्ही गेलो, चर्चा केली, साहेबांना विनंती केली. आम्ही
पाय पडून त्यांचे आशीर्वाद मागितले आणि सांगितलं पण की साहेब आता ठीक आहे, आता मेजॉरिटी पक्ष या बाजूला जर विचार करत असेल तर तुम्ही पण म्हणजे सोबत राहिले तर आम्हाला अतिशय आनंद वाटेल आणि तुमच्या मार्गदर्शनामध्येच आम्ही काम करू इच्छितो. आता त्यावेळेस ते आम्हाला तरी वाटलं की अनुकूल आहे, कारण त्याच्यानंतर त्यांची पुण्याच्या एक उद्योजकांच्या घरी अजितदादांची बैठक झाली, मीटिंग झाली. जयंत पाटील होते. जर बसायचंच नव्हतं की जवळ यायचंच नव्हतं तर मीटिंग कशासाठी झाली? तुमच्यासोबत यायचं होतं, भाजपसोबत यायचं होतं म्हणून ती बैठक झाली होती. काहीतरी म्हणजे विचार होता. मी असं नाही म्हटलं की त्यांनी काय आम्हाला होकार दिला होता. पण जेव्हा आपण चर्चा करतो, एकदा प्रभाव वेगळे झाल्यानंतर मग परत चर्चा कशासाठी होऊन राहिली? काहीतरी म्हणजे समाधान काही होत असेल तर करायचं, प्रयत्न करायचा. आणि समाधान याच गोष्टीवर होऊ शकलं असतं की आम्ही जे भूमिका घेतली होती त्या भूमिकाला पवारसाहेबांनी आशीर्वाद द्यावा. येत्या काळात आशीर्वाद देऊ शकतो समजा या 4 जूनच्या रिझल्टनंतर. आता पाहू. आता तुम्ही जसं सांगितलं राजकारणात काय होऊ शकते, पण मला एक स्पष्ट करायचं आहे की आमची आता भूमिका जी आहे बिलकुल मोदी साहेबांना साथ देण्याची आहे. स्पष्टच आहे. देशाच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनसामान्यांच्या प्रत्येक वर्गाच्या लोकांच्या भलेसाठी आम्ही जे भूमिका घेतलेली आहे आम्हाला वाटते योग्य आहे आणि त्यालाच महाराष्ट्राची जनता पण पुरस्कृत करतील. पहिल्या टप्प्याची निवडणूक 19 तारखेला आहे, परंतु फॉर्म्युला जाहीर झालेला नाही तुमचा अजून. नाही ठीक आहे ना. आता एवढे टप्पे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, 5 टप्प्यामध्ये इलेक्शन होणार आहे आणि प्रत्येक टप्प्याच्या फॉर्म भरण्याची मुदत वेगवेगळी आहे. तर 2-4 दिवसामध्ये बाकीच्याही गोष्टी आहेत. आज अमित शहा साहेब येणार आहे ते साकोलीला. आम्ही पण थोडीफार चर्चा इकडे पण करू. देवेंद्रजी, एकनाथ साहेब त्यांच्याबरोबरही मी परवा दिवशी पंतप्रधान नागपूरला आले होते, त्यावेळी मी पण त्या दोघांशी पण बोललो होतो. मला वाटतं की सगळं ठीकच होईल. काय असं काही चिंताचं कारण नाही. सगळं ऑल वेल आहे. तिन्ही पक्षामध्ये समन्वय आहे आणि शेवटी आम्ही जेव्हा एक NDAमध्ये यायचं धोरण स्वीकारल्यानंतर आणि थोडं पॉलिटिक्समध्ये गिव्ह अँड टेक, कारण मॅक्सिमम जी सीट आहे ते भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनाची वर्तमान सिटिंग सीट्स होती. उरलेली 8-10 सीटमध्ये काही आमची पारंपरिक सीट्स आहे ते आम्हाला मिळाली. बाकीच्या काही सीट्समध्ये आम्हाला पण लढण्याची पण आमची पण तयारी असली पाहिजे ना. जसं मुंबईमध्ये की काही ठिकाणी आम्हाला ते सीट्स नको होती, तर राहिलेल्या जे सीट्समध्येहीच आम्हाला आमच्या ॲडजस्टमेंट करावं लागते. त्यामुळे थोडं असं एखादा साठी इकडे तिकडे होऊ शकते, पण शेवटी व्यवस्थित आम्ही एकत्र एक चेहरा घेऊन, मोदी साहेबांचा चेहरा घेऊन या इलेक्शनमध्ये सामोरं जातो. साताऱ्यामध्ये उदयनराजेंना तुम्ही घड्याळावर लढू देण्यास तयार की ती जागा तुमच्या वाट्याला आलेली आहे आणि ती त्यांना लोकसभा लढायची आहे. ती पण मार्ग निघेल, काय असा काही प्रॉब्लेम नाही आहे. उदयनराजे आणि ते पूर्वी आमच्या चिन्हावर खासदार झाले होते. सोडा तो विषय. आता आपण तयार आहे का त्यांना घ्यायला? हो, काय नाही. आम्ही पण उदयनराजेला देऊ शकतो, असा काही प्रॉब्लेम नाही. आणि उदयनराजे शेवटी बघा त्या छत्रपतीच्या घराणा आहे, महाराज आहे आणि ते पण पॉप्युलर व्यक्ती आहे. ते पण अनेक वेळा निवडून आले. ठीक आहे, मागच्या वेळी त्यांनी भूमिका बदलल्यामुळे, अचानकच भूमिका बदलल्यामुळे पब्लिकमध्ये एक थोडा रिॲक्शन कधी कधी होऊ शकते. तसा झाला. पण शेवटी त्यांच्या एक वैभव आहे, त्यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. फक्त सातारासाठी नाही पण अख्खा महाराष्ट्रामध्ये त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे आम्ही तयार आहोत. पण मार्ग 1-2 दिवसामध्ये त्याच्याही निघून जाईल. शेवटचा प्रश्न, किती जागा लढणार आहे सर राष्ट्रवादी? आता असं आहे की 6-7 जागा तर सहज लढणार ना आणि ते तुम्हाला 1-2 दिवसामध्ये क्लिअर पिक्चर होऊन जाईल. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, भंडारा.